नो जंक फूड, नो जंक फूड. ऍक्च्युली हा मोठा चॅलेंज ऑन यूट्यूब मी हा चॅलेंज घेतोय. गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या चिन मराठीच्या परिवारला. मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि मला काय सापडलेलं, एवढे दिवस मी शोधत होतो, फायनली मला सापडलंय साफसफाई करून झाल्यावर. सो आज हे घेऊन चाललोय मी जिमला आणि गाणी ऐकत व्यायाम करणार. पप्पा पण उठलेत, पप्पा पण व्यायामच करतात ते बघ, विदाउट म्युझिक व्यायाम. छोटी ओवी पण उठली आहे, ओवी छोटी. गुड मॉर्निंग. सो आज हेडफोन घालून वर्कआउट करणार, मस्त गाणी ऐकत. असं म्हणतात की गाणी ऐकत वर्कआउट केलं तर वर्कआउट पण चांगला होतो, डोपामिन एकदम नेक्स्ट लेवल हाय असतं आणि तुम्ही रेप्स पण जास्ती मारता. बघूया किती खरं होते, किती खरं किती खोटं. पण गाणी ऐकत वर्कआउट करायला मजा पण येते. एक टाईपचं डिस्ट्रॅक्शन पण असतं, चांगलं डिस्ट्रॅक्शन. कारण मग तुम्हाला बॉडी पेन म्हणा किंवा आजूबाजूचे आवाज म्हणा सगळे बंद होऊन जातात. आपण फक्त फोकस्ड असतो व्यायामावर आणि थोडं शो ऑफ पण. जिमवरून आलोय आणि आजचा नाश्ता भाकरी आणि बटाट्याची भाजी. ए नरमवाली, मला नरम खायला नाही आवडत. ओईचा नाश्ता झाला बाबू, व्हेरी गुड. काय खाल्लं? पेज. अरे वा, 2 दिवस आता आराम दिलाय पोटाला एकदम. ओईने आमच्या आज एकदम काय बोलतात ते फूड व्रत घेतलंय. एकदम सिंपल जेवण. कसं वाटतंय टेस्ट? गरम आहे. भरपूर दिवसाने मम्मीने खोबरं किसले दिले. काय करताय पण? हा काय बनवत आहे? ह्याच्यावरून आठवलं, आता भरपूर दिवस झालं स्वीट नाही खाल्लंय. पातळ नाही पण स्वीट मी खाणार नाही. पानं संपले. सो आता किती दिवस झाले मी स्वीट नाही खाल्ले. एक नाही खात मी. फरक दिसतोय लोकांना है ना, दिसतोय. सो आता डायरेक्ट खायचं गणपतीत. पण गणपतीत पण मी एकच मोदक खाणार, मान म्हणून आणि बर्थडे म्हणून. काय मोदक एक पण नाही. मग स्वीट मी नाहीच खाता पप्पा. एवढं तुम्ही बघताय की नाही तुम्ही स्वीट. त्याला चॅलेंज दिलं मी. आज दुसरं चॅलेंज घेऊ का मम्मी? आता नो जंक फूड. माझ्या पाठी फिरणारे भरपूर जण घरी पण आणि ऑफिस मध्ये. तुम्हाला माहितीच आहे सगळे कसे सांगतात जंक फूड. थोड्या दिवसासाठी नसेल ते. हा ते पण मग थोडे दिवस सोडतो परत खातो. त्यामुळे आता आजूबाजूला सगळं तेच आहे ना. आपला कंट्रोल करायचं. मग हफ्त्यातून एकदाच जंक फूड खाणार. हफ्त्यातून एकदाच जंक फूड खाणार असं चॅलेंज. जसं की तो एक दिवस तुम्ही निवडा. संडे मग ऑफिस मध्ये नाही खाणार. नो मैसूर मसाला डोसा. बापरे. नो समोसा. ती बघ ते आतून बोलतोय. नो वडापाव. वीक डेज मध्ये. ओके, वीकेंड म्हणजे फक्त संडे, सॅटर्डे संडे. अनदर फ्रंट. बसा पप्पा जरा पप्पा. ओवी काय करते? ओवी अंग पुसता. ठीक आहे, तर मी आज हा दुसरा प्रण घेतो. पहिला प्रण तर तुम्हाला माहिती आहे मी स्वीट खात नाहीये. हा दुसरा प्रण थोडा मॉडिफाईड प्रण आहे. मी मरतोय बघ असा. नो जंक फूड मंडे टू सॅटर्डे. फक्त संडेला खाणार कायम स्वरूपी. आजची तारीख 28 नागपंचमी. अरे नागपंचमीच्या दिवशी मी हा प्रण घेतोय. 28 जुलै 2025. 29 आहे, सॉरी 29 करेक्शन्स. 29 जुलै 2025च्या दिवशी, नागपंचमी दिवशी मी हा प्रण घेतोय की मी नो जंक फूड मंडे टू सॅटर्डे. फक्त संडेला खाणार. काय तुमची प्रतिक्रिया काय? पप्पा तर फालतू रिॲक्शन देत आहेत ना. हे असे आहेत ना, हे मुद्दाम माझ्या समोर आणून खाते असे. नाही पण हे काय ऑफिस मध्ये पण तसेच आहेत माझे. ऑफिस मध्ये पण मी नो मैसूर मसाला डोसा. नथिंग. नो समोसा मंडे टू फ्रायडे.
सॅटर्डे संडे पण खाणार, पण हिशोबात, सॉरी संडे पण खाणार पण हिशोबात खाणार. पण अशी बॉडी डिटॉक्स करायची आता मला, डिटॉक्स. चला बघूया हा चॅलेंज. ऍक्च्युली हा मोठा चॅलेंज ऑन यूट्यूब मी हा चॅलेंज घेतोय. पण हा स्वीटचं आता मी आतापर्यंत कंट्रोल केलाय, सो ह्याचं पण करीनच, कारण मला माझी जिद्द माहिती आहे. करायचं तर करायचं. काय असते माहिती आहे, आम्हाला आवडते ते आम्ही सगळं खाणार, पण ते एक प्रमाण असते. ते प्रमाण नाही उगाच आपल्या तोंडाने आम्ही बाता म्हणणार मी हे खाणार नाही ते खाणार नाही. आम्ही तर जे आम्हाला आवडते ते सगळं खाणार, पण लिमिटमध्ये. इथपर्यंत नाही. आणि तो प्रमाण मला नाही, म्हणून मला असे प्रण घ्यायला लागतात, कळलं? अरे माझी ओवी बाबू आली. ओवी, आज नागपंचमी आहे. आज आपण एक फनी रील बनवणार आहे आम्ही, तर ती माझ्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन नक्की चेक करा, तुम्हाला आवडेल. आणि मग मला सांगा कशी आहे, ठीक आहे? चला, तर फनी रील शूट करून झाली आहे आणि माझी आंघोळ सुद्धा झाली आहे. आणि आजचं जेवण मम्मी करते. काय काय मम्मी मेनू? आणि पापड पाहिजे मला, पापड पाहिजे. एवढं सॅक्रिफाईस करतोय मी आता, जंक सोडतोय. पापड घरी तर खाऊ शकतो ना? काय? हा, रोस्टेड पापड. आणि हो, ती रील खूप फनी झाली आहे, तर नक्की जाऊन चेक करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे आणि माझ्या इंस्टाग्राम ID वर सुद्धा. किंगफिशर उठून जाताना दिसलं मला. आमच्या घराजवळ भरपूर निरनिराळे पक्षी दिसतात मस्त पावसाळ्यात. तर ओके, तर ती रील जाऊन चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आता मी जेवतो आणि आज पण मी घरूनच काम करणार आहे. 3 दिवस मी उद्यापासून भरणार आहे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आराम करणार. जेवून झालं थोडंसं पॉवर नॅप आपला ठरलेला आहे. चला, हा आहे आमचा आजचा सिंपल मेनू. भाकरी, पापड, वाटाण्याची भाजी आणि सकाळची बटाट्याची भाजी. इव्हनिंग, संध्याकाळचा चहा. आज पण स्लो डे चाललाय यार. ही बाई उठल्या उठल्या टीव्ही बघते. ए लांबून टीव्ही बघा रे. अरे बाई, अंतरून पहिले आठ ठेवा. आणि काय ते घाणेरडं उलटं बघते. डोकं कसं नाही दुखत तुमचं? माइनक्राफ्ट. मोदीजींचं भाषण चालू आहे टीव्हीवर, लोकसभेत. अरे वा, नाश्ता आणला. अरे अंड आहे, सिंपल मेनू बाबा. घरी असताना खूप नॉनव्हेज झालं ना, म्हणून आता हे सेमी नॉनव्हेज. अंडे. हा, बरोबर. माझा अंड्याचा नाश्ता खाऊन झाला, पण इकडे मम्मी सुमडी मग तुला देणार होती मी. हे तर मी आज आलो तेव्हा कळलं. 3 सुमडीत स्वतःला स्पेशल आयटम. तिला माहिती आहे मला बटाट्याची भाजी आवडते. बटाटा सँडविच, बटाटा. सो हा स्पेशल आयटम बनवलाय. काय नाव काय देणार याला? मला जोपर्यंत माहिती आहे, मला कळत नव्हतं तोपर्यंत 3 लपून खाणार होती. मी तर आतमध्ये जाऊन बघितलं. घ्या, शेअरिंग इज केअरिंग. देत आहे तिला दे. आलू टोस्ट, इव्हनिंग स्नॅक्स. आणि पाऊस मस्त पडतोय बघा. ब्रेड रोल सारखं लागतं. आणि उद्याची भाजी तयार होते. काय आहे? क्या है ये? करेला. मॉम स्पेशल करेला भाजी. सुकी का हे पिळून करणार आहे. बापरे, हेल्दी मोड ऑन केलं तर एकदम. अच्छा, बरं चांगलंय, खाऊया. आताचं डिनर पण लवकर झालंय आमचं. आता वाजलेत 8 आणि हा ब्लॉग मी एंड करणार आहे आता. पण एंड करायच्या आधी सकाळी मी जो प्रण घेतला आहे, तो प्रणिता तुम्ही पण लागू आहे की नाही? आम्ही तसं पण बाहेर खात नाही. एकदा आठवड्यातून खाल्लं तर खाल्लं, ते पण तुमच्यावर असतात. प्रश्न किती सोपा, हो की नाही उत्तर होतं, पण नाही. मग त्याच्यात तोच अर्थ ना की आम्ही बाहेर जास्त खात नाही. म्हणजे कधीतरी खाल्लं तर खाल्लं. आम्ही असं एकदा शाळेतून येतात कधीच काही खात नाही. सो प्रण हेच आहे की आतापासून आम्ही परत एकदा प्रण सांगतो. हा दुसरा मोठा प्रण किंवा माझी काय चॅलेंज आहे माझा, की आम्ही फक्त वीकेंड म्हणजे पण फक्त संडे खाल्लं तर बाहेरचं खाणार, नाहीतर हप्ताभर बाहेरचं जंक फूड खाणार नाही. हा, तेव्हा पण हिशोबात खाल्लं पाहिजे. आणि ओवी इकडे या. तुम्ही पण नो जंक फूड करणार ना आमच्यावर? करणार करणार की नाही? करणार. वा, म्हणजे फुल फॅमिली प्रण आहे आमचा, की फक्त सॅटर्डे नाही, फक्त संडे
बाहेरचं खायचं. तसं मध्ये कळलं आठवड्यात खाल्लं. कळलं करणार नवी संडेला ना. अरे आणि असं week मध्ये जर त्याच्यावर फोकस करू नका नुसतं संडेला खायचं हे week फोकस कर. मध्ये जर कधी खाण्यात आलं तर मग संडेला नाही खायचं. नाही पण नाहीच खायचं शक्यतो टाळायचं बाहेर पण गेलं तरी या फक्त वीकेंडला खायचं. ओके आता हा ब्लॉग एंड करा चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत जा तुमचा आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी होई सांग तुमची रजा घेते. जय हिंद जय महाराष्ट्र.